संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू असताना काही तरुणांनी जी आहे ती संसदेमध्ये उड्या टाकून जे आहे ते घुसखोरी केली आणि त्यानंतर जे आहे ते संपूर्ण प्रकरणाची चौकशीची मागणी करणाऱ्या खासदारांचं जे आहे ते निलंबन करण्यात आलेलं आहे। आणि त्याच पार्श्वभूमीवर अमरावतीमध्ये जे आहे ते शरद पवार राष्ट्रवादी गटाचे पदाधिकारी जे आहे ते आक्रमक झालेले आहे आणि त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातमध्ये जे आहे ते एक दिवसीय बैठा सत्याग्रह आंदोलन सुरू केलेलं आहे। केंद्र सरकार विरोधात मोदी सरकार विरोधात जे आहे ते त्यांनी घोषणाबाजी केलेली आहे। काळ्या फिती बांधून जे आहे ते संपूर्ण केंद्र सरकार विरोधात मोदींविरोधात जे आहे ते त्यांनी आंदोलन सुरू केलेलं आहे। अमरावती शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जे आहे ते हे आंदोलन सुरू आहे। ठिकठिकाणी आंदोलनाचे आदेश जे आहे ते राष्ट्रवादीच्या वतीने देण्यात आले होते आणि त्याच पार्श्वभूमीवर अमरावतीमध्ये देखील जे आहे ते बैठा सत्याग्रह सुरू केलेला आहे। त्या ठिकाणी लिहिलं त्यांनी लोकशाही पद्धतीने संसदेत निवडून गेलेल्या 146 खासदारांचे निलंबन करून लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या मोदी सरकारच्या निर्णयाविरोधात बैठा सत्याग्रह सुरू केल्याचं असं पदाधिकारी सांगितलेलं आहे। सकाळी 11 वाजतापासून तर सायंकाळपर्यंत हा संपूर्ण बैठा सत्याग्रह आंदोलन सुरू असणार आहे आणि या बैठा सत्याग्रह आंदोलनादरम्यान जे आहे ते मोदी सरकारचा आणि भाजपचा निषेध जे आहे ते शरद पवार गटाचे पदाधिकारी करत आहेत। चौकशीची मागणी जी आहे ती खासदारांनी केली होती आणि त्यानंतर जे आहे ते त्यांचं निलंबन करण्यात आलं होतं आणि त्याच पार्श्वभूमीवर जे आहे ते या निर्णयाचा विरोध जो आहे तो शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी करत अमरावतीमध्ये आंदोलन सुरू केलेलं आहे। कॅमेरामॅन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।